नमस्कार. हेलन केलर यांच्या माझी जीवन कहाणी या आत्मचरित्राचं आपण क्रमशः वाचन ऐकतोय. आजचा भाग आहे समुद्राशी दोस्ती. पर्किन्स इन्स्टिट्यूशनमध्ये आम्हाला उन्हाळ्याची सुट्टी लागण्याआधीच आमची सुट्टीतली योजना ठरलेली होती. ही सुट्टी आम्ही माझी मैत्रीण मिसेस हॉपकिन्स यांच्याकडे ब्रूस्टरमध्ये घालवण्याचं ठरवलं होतं. मी समुद्राबद्दल ऐकलेल्या अनेक गोष्टी आता अनुभवण्यासाठी उत्सुक होते. सुट्टीत काय काय करायचं ह्या विचारात मन गुंग होतं. या सुट्टीतली माझी सगळ्यात ठळक आठवण समुद्राची. आजवर मी समुद्रापासून खूप दूरवरच्या गावात राहिलेली असल्याने समुद्राकाठच्या मंद खाऱ्या वाऱ्याचा झुळकीचा मला अनुभव नव्हता. पण आवर वर्ल्ड नावाच्या एका मोठ्या पुस्तकात मी समुद्राचं वर्णन वाचलं होतं. ते वर्णन वाचून माझं कुतूहल वाढलं होतं. कधी एकदा समुद्राच्या प्रचंड गर्जना आणि लाटांचं खळाळणं मी अनुभवतेय असं वाटलं होतं. ही इच्छा आता सफल होणार ह्या विचारानं माझं मन अधीरपणे उसळ्या घेऊ लागलं. बाईंच्या मदतीने मी पोहण्याचा पोशाख चढवायचा अवकाश मी वाळूतून धावतच सुटले आणि भीतीचा विचारही मनात न आणता थंड पाण्यात बुडी मारली. मोठ्या लाटा हेलकावत होत्या. लाटांच्या उसळ्यांबरोबर मन अपार आनंदानं थरारायचं. अचानक त्या आनंदाची जागा भीतीनं घेतली. माझा एक पाय खडकावर आपटला आणि दुसऱ्या क्षणी मी पाण्यात बुडाले. आधारासाठी मी हात पसरले तरी हातात पाणीच आणि लाटांनी माझ्या तोंडावर उडवलेलं पाणगवत. पण जीवाच्या आकांतानं चाललेली माझी धडपड निष्फळ ठरत गेली. लाटा अशा मला खेळवत होत्या. एक लाट तर मला दुसऱ्या लाटेवर क्रूर चेष्टा करावी तशी भिरकावून देत होती. एक भयंकर अनुभव. माझी पावलं आता खाली पाण्यातल्या वाळूवरही टेकत नव्हती. या पाण्याच्या विलक्षण वेढ्यानं मला जसं सगळ्यांपासून दूर नेलं होतं. जीवन, हवा, ऊब, प्रेम सारं त्या क्षणी तरी हरवलेलं. तरीही शेवटी समुद्रालाच ह्या नव्या खेळण्याचा कंटाळा आल्यासारखं त्यानं मला पुन्हा किनाऱ्यावर फेकलं. पुढच्या क्षणी मी बाईंच्या कुशीत होते. त्यावेळी बाईंचा तो प्रेमळ स्पर्श इतका सुखद वाटला. पण या अनुभवाच्या भीतीतून सावरून पुन्हा काही बोलायचं भान येताच मी विचारलं, बाई, समुद्रात मीठ कोण मिसळतं? पाण्यातल्या या पहिल्या वहिल्या अनुभवाची भीती ओसरल्यावर मी एखाद्या मोठ्या खडकावर पोहण्याचा पोशाख चढवून बसायची. खूप मजा वाटायची. लाटांमागून लाटा खडकावर आदळायच्या आणि त्यातून उसळणाऱ्या पाण्याच्या वर्षावात मी चिंब होत असे. लाटांच्या किनाऱ्यावर येऊन आदळणाऱ्या वजनामुळे दगडगोट्यांचा होणारा खडखडाट जाणवायचा. साऱ्या किनाऱ्यावर लाटांचे हे जोरदार हल्ले चालू असायचे. सारा आसमंत त्या आंदोलनाच्या स्पंदनांनी भरलेला. लाटा जशा बळ एकवटून आणखी एक धडक देण्यासाठी मागं जायच्या. मी पुढची लाट आणि खळाळत्या समुद्राची गाज जाणवत असतानाच थरारून स्तब्धपणे खडकाला घट्ट धरून बसायची. किनाऱ्यावर मला फार वेळ बसता यायचं नाही. पण समुद्राकाठची मोकळी, स्वच्छ, निर्मळ हवा कशी शांत आणि आल्हाददायक विचारांसारखी वाटायची. तिथले शंख शिंपले, दगडगोटे, पाणवनस्पती, त्यातले छोटे प्राणी ह्यात मन गुंतून राहायचं. एक दिवस उथळ पाण्यात डुंबत बसलेला एक भला मोठा खेकडा बाईंनी पकडला. तोपर्यंत खेकडा मला प्रत्यक्ष असा माहिती नव्हता. मी त्याला हात लावला. मला नवल वाटलं. म्हटलं, हा आपलं घर पाठीवरून कसं वाहून नेतो? एकदम मनात विचार आला, हा बरा होईल आपल्याला सवंगडी. मग मी दोन्ही हातांनी त्याची शेपटी धरली आणि माझ्याबरोबर नेलं. या पराक्रमानं माझी मीच खुश झाले. कारण हा खेकडा चांगलाच जड होता. त्याला ओढून न्यायला मला सगळी शक्ती पणाला लावायला लागली. विहिरीजवळच्या पाण्याच्या टाकीत आम्ही त्याला ठेवलं. मला त्याच्यासाठी ही जागा सुरक्षित वाटली. नंतर त्याच्याशी खेळून झाल्यावर बाई पुन्हा त्याला टाकीत ठेवेपर्यंत माझा जीव खाली वर होत होता. पण दुसऱ्या दिवशी सकाळी बघितलं तर काय, खेकडोबा पसार झालेले. त्या क्षणी माझं मन खट्टू झालं. पण हळूहळू माझ्या लक्षात आलं की ह्या छोट्या प्राण्याला त्याच्या वातावरणातनं बाहेर खेचून काढणं हे चुकीचंच. तो बिचारा मजेत राहत होता समुद्रकाठी आणि आपण त्याला फरफटत इथे आणून टाकलं. तो पुन्हा आपल्या घरी गेला असेल अशी मी माझी समजूत करून घेतली आणि मला बरं वाटलं.
धन्यवाद.